नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फूडी सागर। तर मी आज पुन्हा आलेलो आहे दादरमध्ये। दादर स्टेशन पासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। दादर वेस्टला तुम्ही बाहेर आलात, रस्ता क्रॉस केल्यावर पानेरी शॉपच्या अगदी समोर आहे दादर सुरती फरसान मार्ट। हे प्रसिद्ध आहे, त्यांचे समोसा, ढोकळा आणि अळूवडी, वेगवेगळ्या प्रकारचे जे स्नॅक्स आहेत ते सगळे इथे उपलब्ध असतात। आपण ट्राय करणार आहोत। चला या। अळूवडी, समोसा आहे, वेगवेगळ्या प्रकारची चकली आहे, जिलेबी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण आहेत, सगळं इकडे अवेलेबल असतं। तर मित्रांनो, आता मी घेतलेलं आहे अळूवडी घेतलेली आहे, त्यानंतर मी समोसा घेतलेला आहे आणि एक मकई रोल, कॉर्न रोल बोलतात, ते मी ट्राय करणार आहे। तर मित्रांनो, मी आता समोसा ट्राय करतोय। सुरतीचा समोसा खूप फेमस आहे, तुम्ही बघू शकता। फिलिंग आहे छान प्रकारे, बीन्स आहेत, पोटॅटो आहेत, वेगवेगळे स्पायसीस आहेत त्यामध्ये। मी आता ट्राय करतो, बघूया कसं आहे। खूप टेस्टी समोसा आहे, नक्की या आणि ट्राय करा सुरती समोसा। तर आता मी अळूवडी सुद्धा बघतो, जी महाराष्ट्रीयन एक डिश आहे अळूवडी। छान आहे, थोडी स्वीट आहे, बघू शकता। सिसमी सीड म्हणजे तीळ पण आहेत त्याच्यामुळे, छान आहे। मकई रोल ट्राय करणार आहे, त्याच्यावर तुम्ही बघू शकता थोडेसे असे शेव केलेले आहेत, त्याला ते रोल केलेलं आहे आणि छान प्रकारे त्याच्यामध्ये फिलिंग आहे, वेगळीच कुठे फिलिंग आहे त्याच्यामध्ये। जिरं दिसत आहे, वेगळ्या प्रकारचं फिलिंग वेगळीच आहे। थोडी चटणी छान आहे, त्यांची चटणीबरोबर मी ट्राय करतो। एक वेगळी डिफरंट आहे, थोडीशी टेस्ट वेगळी आहे आणि त्यांची जी तिखट आणि गोड चटणी आहे त्याच्यावर थोडं वेगळं कॉम्बिनेशन आपल्याला खायला मिळतं। नक्की ट्राय करा कॉर्न रोल, मकई रोल, त्याच्यामध्ये फिलिंग थोडी वेगळी आहे, त्यामुळे टेस्ट एकदम एनहान्स होते। तर नक्की आल्यावर ट्राय करा सुरती फरसाणचा मकई रोल। जय श्री कृष्ण डेअरी फार्मला मी आज भेट देणार आहे। त्यांची लस्सी पूर्ण मुंबईभर फेमस आहे, तर त्याची मी टेस्ट करणार आहे आणि तुम्हाला त्या लस्सी कशी बनवतात त्याचं मेकिंग सुद्धा दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, आपण बघूया। भाऊंकडे एवढी परातभर दही आहे, एवढी टोपभर साखर आहे, भाऊ बनवत आहे आणि त्यांच्याकडे एक वेगळं असं पातेल आहे मोठं, त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी दही भरलेलं आहे। साखर त्यांच्या एक रेशो मध्ये टाकत आहे आणि त्यांच्याकडे इलेक्ट्रिक रवी आहे, इलेक्ट्रिक रवीने ढवळत आहे। आणि काही 5 मिनिटातच एवढं पातेला भरून त्यांची जी लस्सी आहे ती लगेच तयार होणार आहे, कारण इथे माणसांची रहदारी चालूच असते। तुम्ही या जागेवर जाऊ नका, ही जागा जरी छोटी असली तरी माणसांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि माणसं लांबून लांबून ही लस्सी प्यायला येतात। तुम्ही आता याची मेकिंग बघितली असेल, तुम्ही जागा बघू शकता केवढी अरुंद जागा आहे, पण माणसांच्या मनात बसलेली आहे लस्सी। माणसं जेव्हा केव्हाही दादरमध्ये शॉपिंगला येतात तर ही लस्सी पिऊनच जातात। बघा, तुम्ही बघू शकता, पुन्हा दादाने थोडासा बर्फ टाकलाय
आणि लस्सी चालू झालेली आहे पूर्ण. त्यांच्याकडे इलेक्ट्रिक रवी आहे. हे बघा ग्लास फुल असतात. इकडे हाफ लस्सीचा प्रकार नाही आहे. ओनली फुल लस्सी 40 रुपीज. एकामध्ये 2 1/2 करू शकता पण हाफ नाही आहे. आणि कंटिन्यू लस्सी चालूच असते दिवसभर. जागेवर जाऊ नका. जागा जरी छोटी असली तरी माणसांच्या मनात मोठं घर केलेलं आहे या लस्सीने. माणूस या दादरला येतो ही लस्सी नक्की पिऊन जातो. कंटिन्यू लस्सी बनवणं चाललेलंच असतं सकाळी 10 ते 10. जय श्रीकृष्ण डेअरीचे ओनर आहे. थोडं मला सांगा या तुमच्या शॉप बद्दल. किती जुना आहे? एक्चुअली 3rd जनरेशन है हमारा. 3rd जनरेशन. शॉप ऑलमोस्ट 80 to 90 ईयर ओल्ड है. अच्छा. पुराना हो गया है. हाँ. और वही एक प्लेन लस्सी बेचते हैं. मॉर्निंग में गर्म दूध रहता है. गरम दूध रहता है. 6 to 10. 6 to 10. और 10 to 10 लस्सी. 10 to 10 लस्सी. बस यही है. और दूसरा कोई आउटलेट है क्या आपका? नहीं, एक सिंगल है. अच्छा, ये छोटा है लेकिन बड़ा है. वो छोटा है, सही बात है. लेकिन पब्लिक के मन में बहुत बड़ा है. पब्लिक दूर दूर से ये लस्सी पीने को इधर ही आते हैं. कभी भी दादर में शॉपिंग करने आते तो इधर रुकते ही है. इसलिए हम लोग भी आए टेस्ट करने के लिए. हम लोग डेफिनेटली करेंगे. नहीं करिए. अच्छा, एक्चुअली सबको मलाई बहुत पसंद है. अच्छा, मलाई बहुत पसंद है. एक का 40. ये जो दही बनता है वो आप हम लोग खुद बनाते हैं. सारा प्रोसेस इनबिल्ड यहीं पे है. अच्छा. तर मित्रांनो मी ही लस्सी ऑर्डर केलेली आहे जय कृष्ण डेअरी फार्मची. जे एकदम दिसायला छोटं दुकान आहे पण खूप गर्दी असते माणसांची. दादर स्टेशनपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि नक्षत्र मॉलच्या अगदी समोर. आणि बघू शकता मलाई खूप अशी दिलेली आहे त्यांनी, पूर्ण अशी लोडेड. तर मी ट्राय करतो आणि एक सिप घेऊन तुम्हाला सांगतो काय काय आहे, मला फ्लेवर कसे वाटत आहेत. तर मी ट्राय करतो. आहा, एक नंबर. मला मिशी आली का? तर मित्रांनो खरं सांगतो, जगातलं काय सुख असेल तर त्याच्यामध्ये ही लस्सी नक्की असेल. कारण ही लस्सीचं एक गोड आणि मलाई जी एकत्र येते तोंडात, तर वेगळंच एक आपल्या डोक्यात जेवढं काही टेन्शन असतं ते पूर्ण आपण विसरून जातो. तर दादरला आलात तर नक्की ही लस्सी पिया. तर मी ही लस्सी संपवतो आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.